नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी या लेसनच्या सेकंड व्हिडिओ बघणार आहोत. इपिथेलियल टिश्यू. यापूर्वीच्या व्हिडिओत आपण टिश्यूची डेफिनेशन, टिश्यूचे टाइप्स आणि ॲनिमल टिश्यू व प्लांट टिश्यूबद्दल थोडक्यात माहिती घेतली होती. आता ॲनिमल टिश्यूचे आपण 4 प्रकार बघितले: इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्व टिश्यू. यापैकीच एक प्रकार आहे इपिथेलियल टिश्यू. आता इपिथेलियल टिश्यूबद्दल सांगायचेच झाले तर इपिथेलियल टिश्यू हे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतात ॲनिमलच्या बॉडीवरील. दीज आर द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इन द ॲनिमल्स बॉडी. सेल्स इन धिस टिश्यू आर क्लोजली पॅक. म्हणजेच यांच्यातले जे सेल्स असतात, या टिश्यूमधले सेल्स हे एकमेकांना क्लोजली पॅक असतात. तसंच ते एक कंटिन्यू लेयर तयार करत असतात. ऑल द मटेरियल दॅट एंटर्स द ॲनिमल्स बॉडी फर्स्ट एन्काउंटर इपिथेलियल टिश्यू. इट मीन्स कुठलंही मटेरियल जे प्राण्यांच्या शरीरात जातं ते फर्स्ट इपिथेलियल टिश्यूलाच एन्काउंटर करतं. नेक्स्ट, द सेल्स ऑफ इपिथेलियल टिश्यूज आर सेपरेटेड by the other underlying tissues by fibrous membrane. म्हणजे इपिथेलियल टिश्यू आणि इतर टिश्यू हे सेपरेट केले जातात एका फायब्रस मेम्ब्रेनने. आता हे इपिथेलियल टिश्यू असतात कुठे? दीज आर फाउंड इन स्किन. स्किनमध्ये, म्युकस लेयर ऑफ माउथ कॅव्हिटी, आपल्या तोंडातील म्युकस लेयरमध्ये असतात. नेक्स्ट, इनर लाइनिंग ऑफ द ब्लड वेसल्स, ब्लड वेसल्समध्ये असतात. ऑल्सो दे आर फाउंड इन द वॉल्स ऑफ द अल्व्होली. नाउ वी सी टाइप्स ऑफ इपिथेलियल टिश्यू. इन द फर्स्ट पिक्चर you can see squamous epithelium. Tissues that are found in the lining surface of the mouth. आपल्या तोंडातील जे इनर लाइनिंग आहे माउथची कॅव्हिटी, त्या ठिकाणी आपल्याला स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यू सापडतात. ते अजून कुठे असतात? इसोफॅगसमध्ये असतात. तसंच ब्लड वेसल अल्व्होली. म्हणजेच स्क्वॅमस इपिथेलियमचं लोकेशन जर आपण बघितलं तर कोणकोणत्या ठिकाणी असतात? दे आर फाउंड इन द इनर कॅव्हिटी ऑफ द माउथ, इसोफॅगस, ब्लड वेसल्स अल्व्होली. यांचं स्ट्रक्चर कसं असतं? जर तुम्ही डायग्राममध्ये बघितलं तर आपल्याला दिसतं की त्यांचं स्ट्रक्चर थिन आहे, फ्लॅट आहे, स्मॉल आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम? सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस. म्हणजेच काय? सिलेक्टेड सबस्टन्सेस ओनली ट्रान्सपोर्ट इन दिस स्क्वॅमस इपिथेलियम. म्हणजे स्क्वॅमस इपिथेलियममधून असेच सबस्टन्स ट्रान्सपोर्ट होतील की जे गरजेचे आहेत. नाउ सेकंड टाईप ऑफ इपिथेलियल टिश्यू इज स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. आता हे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम कुठे असतात? देअर लोकेशन इज आउटर लेयर ऑफ स्किन. आपल्या स्किनच्या आउटर लेयरवर हे असतात, जे आपल्याला बाहेरून दिसतं. मेनी लेयर्स ऑफ सेल्स. यांच्यात अनेक सेलचे लेयर असतात. म्हणूनच तुम्ही जर फिगरमध्ये बघितलं तर ते जाड दिसत आहे. याचा अर्थ ते मेनी लेयर्स ऑफ सेल्स. मग यांचं फंक्शन काय? द फंक्शन इज दॅट प्रिव्हेन्शन ऑफ विअरिंग ऑफ ऑर्गन्स, प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन्स. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमचं फंक्शन काय आहे? आपल्या जे ऑर्गन्स आहेत त्यांचं विअरिंग म्हणजेच काय? झीज थांबवणं, तसंच त्या ऑर्गन्सला प्रोटेक्शन करणं. दिस इज द फंक्शन ऑफ स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. नाउ थर्ड पार्ट इज, दॅट इज द थर्ड टाईप ऑफ इपिथेलियल टिश्यू इज ग्रॅन्युलर इपिथेलियम. ग्रॅन्युलर इपिथेलियम नावानुसारच त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स दिसत आहे. तुम्हाला डायग्राममध्ये जर तुम्ही बघितले तर छोटे छोटे ग्रॅन्युल्स दिसत आहे. कुठे सापडतात हे ग्रॅन्युलर इपिथेलियम? दीज आर फाउंड इन द इनर लेयर ऑफ द स्किन. स्किनच्या आतल्या भागात असतात. आता जर आपण मागचा पार्ट बघितला
तर स्क्वॅमस इपिथेलियम हे माउथच्या इनर सरफेसवर आढळतात. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम स्किनच्या आउटर लेअरवर आढळतात व ग्रॅन्युलर इपिथेलियम हे स्किनच्या इनर लेअरवर आढळतात. नाव व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ दिस ग्रॅन्युलर इपिथेलियम? द स्ट्रक्चर ऑफ दिस सेल्स टिश्यूज आर सेल्स कंटेनिंग वेसिकल्स पॅक विथ सिक्रेटरी मटेरियल. म्हणजे यांच्यामध्ये असे वेसिकल्स असतात की ज्या वेसिकल्समध्ये सिक्रेटरी मटेरियल असतं, म्हणूनच यांना ग्रॅन्युलर इपिथेलियम म्हणतात. जशा गोळ्या असतात, गोळ्यांमध्ये मटेरियल भरलेलं असतं, त्याप्रमाणे हे वेसिकल्स असतात की ज्या छोट्या छोट्या वेसिकल्समध्ये सिक्रेटरी मटेरियल भरलेलं असतं. मग यांचं फंक्शन काय? तर इट हॅज अ फंक्शन ऑफ सिक्रेशन ऑफ स्वेट ऑइल दॅट इज कॉल्ड सीबम अँड म्युकस. यांचं काम काय असतं? इट सिक्रेट स्वेट ऑइल अँड म्युकस. नाव आवर फोर्थ टाईप इज कॉलमनर इपिथेलियम. कॉलमनर इपिथेलियमसुद्धा आपल्याला नावाप्रमाणेच कॉलमसारखे असतात. हे नावानुसार तुम्ही जर लक्षात ठेवणार तर तुम्हाला हे पटकन लक्षात राहतील. कॉलमनर इपिथेलियम आर लोकेटेड इन द इनर सरफेस ऑफ द इंटेस्टाईन ॲलिमेंटरी कॅनल. ॲलिमेंटरी कॅनलच्या आणि इंटेस्टाईनच्या आतील सरफेसवर ह्या कॉलमनर इपिथेलियम असतात. ऑल्सो देअर स्ट्रक्चर इज लाईक अ कॉलम, लाईक टॉल सेल्स. लांब लांब अशा उंच उंच सेल्स असतात. अप्पर फ्री सरफेस बियर्स फोल्ड्स. वरचे जे फ्री सर्कल्स आहेत त्यांना फोल्ड असतात, घड्या असतात. दॅट मेड दीज सेल्स प्लेस ऑफ ॲब्सॉर्प्शन. त्यांच्यामुळे ॲब्सॉर्प्शनचं काम हे करू शकतात. नाव व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॉलमनर इपिथेलियम? द फंक्शन ऑफ द कॉलमनर इपिथेलियम इज सिक्रेशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस. डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट करण्याचं काम हे करत असतात. त्याचप्रमाणे ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रियंट्स, म्हणजे जे आपण अन्नामार्फत न्यूट्रियंट्स आपल्या शरीरात गेलेत त्या न्यूट्रियंट्सचं रक्तात ॲब्सॉर्प्शन होण्यासाठीही कॉलमनर इपिथेलियम मदत करत असतात. नाव आवर फिफ्थ टाईप इज सिलिएटेड इपिथेलियम. आता हे सिलिएटेड इपिथेलियम कसे असतात? दे आर लोकेटेड इन द इनर सरफेस ऑफ द रेस्पायरेटरी ट्रॅक. आपण जे श्वास घेण्यासाठी जो रेस्पायरेटरी ट्रॅक असतो, या रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये इनर सरफेसमध्ये असणारे जे सेल्स असतात किंवा जे टिश्यूज असतात त्यांना म्हणतात सिलिएटेड इपिथेलियम. मग यांचं स्ट्रक्चर कसं असतं? याचंही तुम्हाला नावाप्रमाणेच लक्षात येईल. सिलिया मीन्स हेअर लाईक पार्ट. सिलियाचा अर्थच काय असतो? केसांसारखा भाग. मग हे रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये जे हवेसोबत डस्ट पार्टिकल किंवा काही इतर लहान लहान पार्टिकल आपल्या रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये जातात, त्यांच्यापासून रेस्पायरेटरी ट्रॅकचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला सिलिएटेड इपिथेलियम असतो. दिस इज अप्पर फ्री सरफेस ऑफ सेल्स बियर्स मायन्यूट हेअर लाईक प्रोसेस. बघा तेच म्हटलं आहे, हेअर लाईक प्रोसेस असतात हे, म्हणजे केसांसारखे बारीक बारीक दोरे असतात. दीज आर द सिलिएटेड इपिथेलियम. नाव व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस टिश्यूज? पुश म्युकस अँड एअर फॉरवर्ड टू कीप द एअर पॅसेज फ्री. आपला एअर पॅसेज जो आहे म्हणजेच रेस्पायरेटरी ट्रॅक हा आपल्याला फ्री ठेवण्यासाठी म्युकस आणि हवा पुढे ढकलण्याचे काम सिलिएटेड इपिथेलियम करत असतात. नाव आवर नेक्स्ट पार्ट इज क्युबॉइडल इपिथेलियम. क्युबॉइडल इपिथेलियम, these are also look like a cuboid, means these are located in the tubules of kidney. आता हे कुठे असतात? किडनीच्या ट्यूब्समध्ये असतात. दॅट इज त्या किडनीच्या ट्यूब्सला आपण मागच्या लेसनमध्ये शिकलोय, नेफ्रॉन्स असे म्हणतात. त्या नेफ्रॉन्समध्ये तुम्हाला क्युबॉइडल इपिथेलियम आढळतील. अजून हे सलायव्हरी ग्लँडमध्ये असतात. मग यांचं स्ट्रक्चर कसं असतं? आत्ताच नावाप्रमाणेच लक्षात ठेवलं तर क्युबॉइडल मीन्स दीज सेल्स आर शेप लाईक अ क्युबॉइड.
Now, what is the function of cuboidal epithelium? These cells or these tissues show the reabsorption of useful material from urine. किडनीमध्ये आपलं प्युरिफिकेशनचं काम होत असतं, युरिन प्युरिफिकेशनचं काम किडनीमार्फत होत असतं. तर किडनीमध्ये जे पण युजफुल मटेरियल आहे युरिनमधलं ते ॲब्सॉर्ब करण्याचं म्हणजेच काय रिॲब्सॉर्ब करण्याचं काम क्युबॉइडल इपिथेलियम करतात. तसेच सिक्रेशन ऑफ सलायवा, सलायवरी ग्लँडमार्फत सलायवा सिक्रेट होतो, ते सिक्रेशन करण्याचं कामसुद्धा क्युबॉइडल इपिथेलियम करतात. अशा प्रकारे आज आपण इपिथेलियल टिश्यूचे 5 प्रकार बघितले. आज आपण इपिथेलियल टिश्यूचे 6 प्रकार बघितले. प्रत्येक टाईप्सचे लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन तुम्हाला समोर डायग्राममध्ये दिसत आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. थँक्यू.